विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात गुरुवारी रात्री खलबत्ती झाली। अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 राज्यपाल नियुक्त जागेमध्ये तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपाचे सूत्र ठरले असून भाजपला 6, शिंदे सेनेला 3 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। तिन्ही पक्षांनी आपापली नावे अंतिम करण्याचा निर्णय वर्षा बंगल्यावरील या बैठकीत घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालाकडे हे मान्यतेसाठी पाठवले जातील असे सूत्रांनी सांगितले आहे। 12 जागांचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत, पण त्यावर 1 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन आता हालचालींना वेग आला आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती 30 ऑगस्ट पूर्वी केली जाईल असे उपमुख्यमंत्री पवार यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना सांगितले होते। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत या 12 जागा भरण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे। विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशा पद्धतीनेच ही 12 नावे निश्चित केली जातील असे म्हटले जात आहे। या 12 सदस्यांच्या नियुक्तीनंतर विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे। 78 सदस्य असलेल्या या सभागृहात सध्या 27 जागा रिक्त आहेत। त्यात राज्यपाल नियुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवायच्या जागांचा समावेश आहे। महायुतीला समर्थन देणाऱ्या अपक्षांसह सध्या महायुतीचे 34 आमदार विधान परिषदेत आहेत। महाविकास आघाडीचे 17 आमदार आहेत। 12 सदस्यांच्या नियुक्तीनंतरही 15 जागा रिक्त असतील। भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, नाशिकचे बाळासाहेब सानप, हर्षवर्धन पाटील या नावांची भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू असून यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। लोकसभा निवडणुकीत ज्या कारणाने महायुतीला फटका बसला ते समोर ठेवून ही 12 नावे ठरविली जाणार आहेत। त्यात मुख्यत्वे राज्याच्या विविध भागातील जाती समीकरणे समोर ठेवून हे ठरविले जातील। बहुजन समाजाच्या चेहऱ्यांना भाजपकडून अधिक संधी दिली जाईल असेही सांगण्यात येत आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे। कारण मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होत असून आता कोणत्या मुस्लिम सदस्याची लॉटरी लागते याची चर्चा सध्या राज्यात होत आहे।